महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्या ज्या महापुरुष महान स्त्रियांनी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उत्थानासाठी वेचलं, त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। तसेच आज महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आयोजकांनी इथे मला बोलण्याची वक्ता म्हणून संधी दिली। मी काही तसा वक्ता नाही आहे, पण जे काही मला माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे, सांगणार आहे। तर साथियो, 5 एप्रिल 2025 आज आपण सम्राट अशोकांची जयंती इथे साजरी करत आहोत। तर सम्राट अशोकांचे आपल्यावरती फार मोठे ऋण आहे। सम्राट अशोकांचे आपल्यावरती फार मोठे ऋण आहेत, कारण त्यांनी बुद्ध धम्माचा जो इतिहास आहे हा लेण्यांमधून, रेलिक्स मधून कोरून तो आपल्या समोर आणलेला आहे। तर त्याकरताच आपण फक्त ऋणी आहोत का? तर शिल्पाच्या माध्यमातूनच तर त्यांनी भगवान बुद्धाचा विचार पोहोचवला नाही, तर बुद्ध विचाराला राजकीय प्रेरणा बनवून सुशासन प्रस्थापित करता येते हे सिद्ध केले। म्हणजे बुद्ध धम्माच्या विचाराला त्यांनी प्रशासनामध्ये आणून, राजकीय विचारामध्ये आणून सुशासन या देशामध्ये प्रस्थापित केलं। म्हणजे संपूर्ण जगाला त्यांनी एक आदर्श दाखवून दिला की बुद्धाचे जे विचार आहेत, जर तुम्ही आपल्या नुसत्या जीवनामध्येच नाही तर प्रशासनामध्ये जरी तुम्ही वापरलं तर त्या देशाचं कसं कल्याण होऊ शकते। आणि बुद्धाच्या विचारावरच सम्राट अशोकांनी काय हा अखंड भारत निर्माण करण्याचा जो त्यांचा उद्देश, म्हणजे अखंड भारत हा फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता, कारण इंग्रजांच्या काळात देखील हा अखंड भारत नव्हता। इंग्रजांच्या काळात देखील इथे 600-650 संस्थानिक होते। मध्ये भारताचे असे कितीतरी 500-600 असे तुकडे होते। म्हणजे संस्थानिक हे इंग्रजांच्या हाताखाली नव्हते, तर फॉरेन मधून त्यांना कंट्रोलिंग केल्या जात असे। म्हणजे विक्टोरिया राणीच्या अंतर्गत ते होते आणि फक्त इथे 10-12 राज्य होते, तेच फक्त इंग्रजांच्या अखत्यारीत होते, त्यांच्या शासनामध्ये होते। तर साथियो, जर हा प्रयोग म्हणजे कोणता की भगवान बुद्धांचे विचार राजकीय संघटनेमध्ये किंवा राजकीय विचारामध्ये आणून सुशासन जर चालवलं असतं, त्यांनी हा जर प्रयोग केला नसतं, तर मनुवाद्यांनी, ब्राह्मणांनी जे निराशामय वातावरण बुद्ध धर्मामध्ये पसरवलं होतं की हा जो धम्म आहे हा धम्म निराशामय आहे, तर या कार्यामध्ये ते यशस्वी झाले असते। कोणत्या कार्यामध्ये? की बुद्ध धम्म हा निराशामय धम्म आहे, आणि त्यावेळेस लोक म्हणायचे देखील। परंतु सम्राट अशोकांनी त्यांच्या राजकीय विचारामध्ये बुद्ध धम्म हा कसा आशावादी आहे, कशा प्रकारे हा लोकांना प्रेरणादायी ठरू शकते, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून, कर्तृत्वातून करून दाखवलं। सम्राट अशोकांच्या काळात इतरही विचारधारा अस्तित्वात होत्या। सर्वांना माहित आहे, मनुवादी विचारधारा होत्या, सर्व काही विचार। त्यांनी ठरवलं असतं तर सर्व विचारधारा त्यांनी आपल्या शक्तीच्या जोरावर बंद, कारण ते सम्राट होते। कारण सर्वांना माहित आहे, कलिंग युद्धानंतर जो त्यांच्या दरारा या भारत देशामध्ये निर्माण झाला होता, त्या दराऱ्यामुळे त्यांनी जर विचार केला असता तर संपूर्ण या भारत देशामध्ये बाकी सर्व विचारधारा बंद केली असती आणि एकच बुद्धाची विचारधारा त्यांनी सुरू ठेवली असती। पण त्यांनी तसं केलं का? नाही। पण तो बुद्धाच्या विवेकाने चालला आणि विवेक, तर्क, विज्ञानाच्या सहकार्यातून त्याला वैचारिक परिवर्तन आणायचं होतं, म्हणून शक्तिबळाचा वापर केला नाही, तर सर्वांना अवकाश दिला। अंगुलीमाल पासून तर सम्राट अशोक पर्यंत हिंसेचा वापर करणाऱ्यांना माणूसपणा देणारा आणि सृजनशील बनवणारा बुद्धच आहे। राजकीय शक्तीचा वापर फक्त
कर वसुली आणि शक्ती प्रदर्शन करून विरोधकांना संपवणं नसतं, तर आपल्या नागरिकात एक समाज म्हणून कॅरेक्टर डेव्हलपमेंट करायचे असतं. हे नागरिकात कॅरेक्टर डेव्हलपमेंट करणे हे राजकीय शक्तीची प्रेरणा व ध्येय असलं पाहिजे, हे सम्राट अशोकांनी दाखवलं. तर एक कॅरेक्टर डेव्हलप करणं. आज आपण बघतो की ज्यांना बहुमत मिळालं, मग ते बहुमत कसं मिळालं हे सर्वांना माहित आहे. फक्त बहुमत मिळालं म्हणून आम्ही राजे आहोत. कोणी त्यांना स्वीकारलं काय? नाही. परंतु सम्राट अशोक सर्वांना माहित आहे आधी क्रूर होते. मग कलिंगा युद्धानंतर त्यांचे मत परिवर्तन झालं. इतकी युद्ध झाल्यानंतर फक्त कलिंगामध्येच मत परिवर्तन का बरं झालं असेल? कधी आपण विचार केला काय झालं असेल कलिंगामध्ये की त्यांचं मत परिवर्तन? किंवा कुणी आला, असा एखादा भिक्षू आला, त्यांनी सांगितलं बुद्ध धर्म चांगला, अहिंसेचे तत्व आहे, तुम्ही मान्य करा. हो, त्यांनी मान्य केलं, असं होते. तर कलिंगा युद्धामध्ये जसं नरसंहार झाला, तर त्यामध्ये लहान लहान मुलं 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, 1 वर्षाचे या मुलांना सर्रास कापल्या गेले. तर त्या लहान मुलांनाच नाही, तर त्याचबरोबर स्त्रियांना देखील त्या युद्धामध्ये कापलं. म्हणजे जे कधी ज्यांना शस्त्र कसं चालवायचं हे माहित नाही, अशा लोकांना तिथे सर्रास कापल्या गेलं. हे पाहून त्यांचं मन हेलावलं, त्यांना दुःख झालं. आपल्याला आताही माहिती आहे की एखाद्या दुर्घटनेमध्ये कोणी व्यक्ती मेला तर काही वाटत नाही, परंतु एखादं लहान मूल, एखाद्या स्त्रीला जर काही झालं तर एक मन हळवून. म्हणून ते पाहून सम्राट अशोकाला देखील दुःख झालं. आणि ते दुःख झाल्यानंतर त्यांनी विचार केला की हे रात्रभर त्याला झोप येईना. तर त्याच्याच एक बंधू, एक निग्रोध नावाचा, जिने ताईने आताच म्हटलं इतिहासामध्ये बऱ्याचशा काही हे आहे, एक रायटर आपल्या मनानं लिहितो, एक रायटर दुसऱ्या याच्याने लिहितो. तर त्यांनी तो भंतेजी म्हणून सांगितलेला आहे. तर निग्रोध हा त्यांच्या एक बंधूच होता. तो नेहमी शांत दिसायचा, नेहमी आनंदित दिसायचा. सम्राट अशोकाने विचारलं की तू असं इतका आनंदित का बरं असतो? तर त्याने म्हटलं की मी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि बुद्ध धर्माप्रमाणे शासन चालवतो. मग त्याने म्हटलं की तुला कोणी दीक्षा दिली? तर त्यांनी म्हटलं की मला दीक्षा एक भिक्खू आहेत उपगुप्त, त्यांनी मला दीक्षा दिली. आणि मग सम्राट अशोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या प्रभावात येऊन त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली व दीक्षा घेऊन त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. तर बाबासाहेबांनी देखील 2 जुलै 1947 रोजी घटना परिषदेमध्ये एक भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, कोणत्याही देशाचे राष्ट्रचिन्ह हा केवळ त्याच्या सरकारी शिक्का नसतो. कारण आपल्याला माहित आहे जे सम्राट अशोकाचे जे चिन्ह आहे ते आपला राजकीय शिक्का आहे. परंतु ते म्हणतात की कोणत्याही देशाचे राष्ट्रचिन्ह हा केवळ त्याच्या सरकारी शिक्का नसतो, तर त्या देशाला जी ध्येय व जी मूल्यप्रिय वाटतात त्याचे ते प्रतीक असतात. आपल्या देशाचे बौद्ध चिन्ह अशोकाच्या नावाशी निगडीत आहे, म्हणजे त्याचे ध्येय आणि त्याचे मूल्य. तर सम्राट अशोकांचे जे ध्येय होतं, समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय, ही मूल्य त्यांनी त्यावेळेस जी रुजवली होती, तर त्या शिक्क्यामध्ये अशी ताकद आहे की तो शिक्का हे दाखवतो. काय दाखवतो? की ही जी मूल्ये आहेत ही बहुजन समाजाच्या कल्याणासाठी ही मूल्ये आपण वापरली. बहुजनच नाही तर सर्व कॅटेगरीच्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. फक्त बहुजनच समाज. आज आपण बघतो की बहुजन समाजामध्ये आपल्या देशामध्ये ज्या रिझर्वेशन्स आहेत त्या रिझर्वेशन मध्ये पण आता क्रीमी लेअर आलेला आहे. त्यामध्ये अ ब कड अशा प्रकारे काहीतरी वर्गवारी सुद्धा आलेली आहे. का बरं आलेली आहे? कारण आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा बरेचसे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत. त्यांच्यासोबत आमची नेहमी चर्चा होत असते. इकॉनॉमिक विकर सेक्शन जनरल कॅटेगरीला आता 10% दिलेला आहे. त्यांची संख्या किती आहे?
5.5% टोटल 15% जरी तुम्ही पकडलं तर 15% लोकांना 10% रिझर्वेशन. पण ओबीसीची जनसंख्या जर आपण पाहिली तर 52% आहे. तर 52% लोकांना 27% आरक्षण. मग 27% आरक्षण खरोखर लागू आहे का, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर सम्राट अशोकांचं जे वाक्य होतं, ब्रीद वाक्य, सत्यमेव जयते, त्यातच सरांनी सांगितलं का सत्यमेव जयते, सत्याचाच विजय असो, हे आता निघून गेलेलं आहे. आता धर्मोस्तुते देव जयते म्हणून आलेला आहे. हे बघा तिथे, म्हणजे धर्माचाच विजय असो. मग तो धर्म हिंसक असो की कसाही असो, मग त्या धर्माचाच विजय झाला पाहिजे की सत्याचा विजय असला पाहिजे, हे फार महत्वाचे. आता जस्ट एक करंटमध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचं जर मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. कामरान अकमलचा आता तुम्ही नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ बघितलाय, त्याने आपले मत व्यक्त केलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे की सरकारला आवडो अथवा न आवडो, जे सत्याला धरून काय आहे हे सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन आहे, ते तुम्ही मान्य केलं पाहिजे. आणि तीच खरी विचारधारा सम्राट अशोकांची, की बहुजनाप्रती, सर्व समाजाप्रती ही विचारधारा पोहोचवणे, हा त्यांचा उद्देश होता. आता बुद्धांचे विचार हे संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं जे एकमेव श्रेय आपण ज्याला देतो ते म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक. बुद्धाबद्दल देखील हे भाकीत केलं होतं की बुद्ध जर गृहस्थाश्रमामध्ये जर असतील तर ते चक्रवर्ती सम्राट बनतील, आणि जर ते संन्यासी झाले किंवा मग त्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारलं तर ते बुद्ध होतील. मग सम्राट अशोकांचं जीवन हे खरोखरच बुद्धासारखं नाही का, की सम्राट अशोक जेव्हा आपल्या गृहस्थाश्रमामध्ये होते, म्हणजे जेव्हा ते होते तर ते चक्रवर्ती सम्राट होते. ऑब्विसली संपूर्ण देशामध्ये त्यांचं राज्य होतं, अखंड भारतावर, अफगाणिस्तान, इराण, इराक पर्यंत त्यांचं राज्य होतं. मग त्यांनी जेव्हा हे जे तलवार चालवणं जे तेव्हा त्यांनी बंद केलं, त्यानंतर त्यांनी बुद्धासारखं शासन करायला सुरुवात केली. बुद्धांचे विचार समाज मनामध्ये रुजवले. आता त्यांना माहित होतं की संपूर्ण जगाला तर मी जिंकू शकतो, परंतु लोकांच्या मनावर मी राज्य करू शकत नाही. संपूर्ण जगाला तर जिंकू शकतो, परंतु मी स्वतःला जिंकू शकत नसल्यामुळे जी शांती पाहिजे मला, जी बुद्धाला जी शांती होती, आंतरिक शांती होती, ती आंतरिक शांती मला मिळणार, त्याकरता मी काय केलं पाहिजे, त्याकरता त्यांना एकमेव मार्ग दिसला, आणि तो म्हणजे बुद्धाचा धम्म. त्या धम्मानुसारच चालून लोकांची मने जिंकून मी या जगावर राज्य करू शकतो, जे सिकंदरला शक्य झालं नाही. सिकंदरही संपूर्ण जगाला जिंकू शकला नाही, परंतु सम्राट अशोक आणि बुद्ध धम्माच्या त्या नैतिक मूल्यावर चालून, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय याच्या आधारावर चालून त्यांनी लोकांची मनं जिंकली. कशा प्रकारे त्यांनी मनं जिंकली असेल की त्यांनी विचार केला की जेव्हा सार्वजनिक उत्सव ज्या ज्या स्थळी होते त्या स्थळी त्यांनी लेण्या कोरणे किंवा एखादा अभिलेख लिहिणे, अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली की जेव्हा लोक येतील तेव्हा ते बघतील तिथे आणि ते वाचतील बुद्ध धम्माचे काय मूल्य आहे, काय त्यांचे विचार आहे. आणि अशा प्रकारे हळूहळू उत्सवाच्या ठिकाणी, धार्मिक स्थळी जिथे सर्वत्र लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी त्यांनी त्या संगोष्ठी, उत्सव सुरू केले, लेण्या कोरायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे 84,000 बुद्ध विहाराची निर्मिती त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये किंवा त्याच्यानंतरही येणाऱ्या त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे 302 BC ला, म्हणजे बिफोर क्राइस्ट, बुद्धाच्या नंतर, बुद्धाच्या 250 वर्षानंतर 302 BC ला सम्राट अशोकांचा जन्म झाला. 72 वर्ष ते जगले. 232 ला त्यांचा मृत्यू झाला.
BC मध्ये 232 त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याचा जो पळ नातू होता ज्याचं नाव आहे बृहदत्त, त्या बृहदत्ताची हत्या कुणी केली तर पुष्यमित्र शुंगाने केली. आणि पुष्यमित्र शुंगाने त्या बृहदत्ताची हत्या केल्यानंतर तेव्हापासून या देशामध्ये कशाला सुरुवात झाली? प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. अशोकानंतरही बरेचसे सम्राट होऊन गेले. अशोकानंतर कालाशोक होऊन गेले. त्याच्यानंतर इसवी सन 1 मध्ये कनिष्क, सम्राट कनिष्क काश्मीरमध्ये ते येऊन गेले. त्याच्यानंतर पालवंश आला. त्याच्यानंतर इसवी सन 6 मध्ये सम्राट हर्षवर्धन आले. अशा नंतर 1200-1300 या शतकापर्यंत भगवान बुद्धांचं जे अस्तित्व होतं ते होतं. त्यानंतर उदय झाला शंकराचार्य. आणि या शंकराचार्याने बुद्ध धम्माचेच ज्ञान घेऊन बुद्ध धम्मच नष्ट करण्याचं काम केलं. म्हणून त्याला प्रछन्न बुद्ध असे म्हणतात. कोणाला? त्या शंकराच्या. कारण विध्वंसक बुद्धाच्या विरोधी विचार चालवणारा तो शंकराचार्य. अशा प्रकारे बुद्ध धम्म संपवण्याचं आणि प्रतिक्रांती करण्याचं काम त्यांनी केलं. मग या क्रांतीला सुरुवात कशा प्रकारे झाली? आधुनिक काळामध्ये या क्रांतीला सुरुवात जेव्हापासून इंग्रज या देशामध्ये आले. आणि इंग्रज तुम्हाला माहिती आहे मुळात ख्रिश्चन. आणि ख्रिश्चन असल्यानंतर बुद्ध धर्माचा हळूहळू नाश झाला होता. कुणालाच बुद्ध धर्म काय आहे ते माहित नव्हते. इथल्या लोकांना सुद्धा बुद्ध धर्म काय आहे हे माहित नव्हतं. बौद्ध गयेचे जे आंदोलन आहे ते आंदोलनही इथल्या व्यक्तीने सुरुवात केली नाही. त्या आंदोलनाची सुरुवात देखील एखाद्या श्रीलंकेच्या व्यक्तीला इथे यावं लागलं. त्यांचं नाव अनागारिक धर्मपाल. ते श्रीलंकेमधून इथे आले. त्यांनी त्या आंदोलनाला चालना दिली. तर ही जे बोधगया आहे हे बोधगया बौद्धांचे स्थळ आहे आणि हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. जसे ख्रिश्चनाचे जे चर्चेस असतात ख्रिश्चनाच्या ताब्यात असतात, मुस्लिमांच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात असतात, आणि सिखांचे जे गुरुद्वारे आहेत ते सिखांच्या ताब्यात असतात. मग बुद्धांचे जे विहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात का नाही? म्हणून त्यांनी जन आंदोलन केलं त्यावेळेस. आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये त्यांनी परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये सुद्धा आवाहन केलं. आणि तो जो लढा त्यांनी चालवला. त्याच्यानंतर बनते सुरेश ससाई जपानचे, त्यांनी लढा चालवला. आता आपला लढा आहे, बघूया किती वेळपर्यंत आपला लढा राहतो. आणि ही क्रांती आपण जे काही आपल्याला सो कॉल्ड इंटेलिजंट म्हणतो, इंटेलेक्च्युअल व्यक्ती म्हणतो, तर कुठपर्यंत चालवतो आणि खरोखरच आपण बुद्ध धम्माचे पाईक आहोत का किंवा खरोखरच आम्ही बुद्धिस्ट आहोत का हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि खरोखरच महाराष्ट्रामधून किंवा म्हणा संपूर्ण जगामधून त्याला उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे. त्या आंदोलनाला जनांदोलनाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, सम्राट अशोकांनी अशा प्रकारे जेव्हा बघितलं की या धर्मामध्ये भेसळ झालेली आहे, त्या भेसळला नष्ट करण्यासाठी त्यांनी तिसरी धम्मसंगती पाटलीपुत्रमध्ये बसवली. आणि त्याचे नेतृत्व मोगलीपुत्र तिस्स याने केलं. का बरं त्यांना अशी गरज भासली? कारण तेव्हा त्यांनी बघितलं की जिकडे तिकडे भिक्षू निर्माण झालेले आहेत आणि भगवान बुद्धाच्या उद्देश सोडून खा प्या आणि मजा करा या तत्वावर ते सर्व चालत आहे. म्हणून इतक्या भिक्खूंना काढणे म्हणजे 10,000 भिक्षूंना, म्हणजे डुप्लिकेट भिक्षू, त्या भिक्षूंना काढणे ही इतिहासातली सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि त्याचे शुद्धीकरण सम्राट अशोकांनी केलं. आणि सम्राट अशोकांनी शुद्धीकरण करून अशा प्रकारे बुद्ध धम्माचे पुन्हा त्यांनी या देशामध्ये काय केलं? पुनरुज्जीवन केलं. त्यांना माहित होतं की पुढे चालून काय होणार काय नाही. त्यावेळेची जी डेव्हलप तंत्रज्ञान होतं ते होतं लेण्याकोड. जसं आता आपण म्हणतो इंजिनिअरिंग आहे, त्यावेळेची टॉपमोस्ट इंजिनिअरिंग जर कोणती असेल तर त्या होत्या लेण्या. आणि त्या लेण्याच्या स्वरूपामध्ये सम्राट अशोकांनी इथेच नाही, भारतामध्येच नाही, इराणमध्ये सुद्धा कोरून ठेवलेले आहे. आणि त्यांचे वैशिष्ट्य बुद्ध धम्म जगामध्ये पसरण्याचे कारण काय होतं की त्यांच्या त्या भाषेमध्ये त्यांनी ते कोरून ठेवलेलं आहे.
जर समजा इथली भाषा मराठी आहे किंवा हिंदी आहे किंवा इंग्रजी आहे आणि बेंगॉलमध्ये जर गेलं तर बेंगालच्या लोकांना जर मराठी येत नाही तर मग त्या भगवान बुद्धाच्या वचनाचा उपयोग काय? म्हणून सम्राट अशोकांची दूरदृष्टी होते, ते पराक्रमीच नव्हते तर फार मोठे असे विद्वान देखील होते. तर त्यांनी काय कोणती भाषा म्हणजे भगवान बुद्धासारखंच त्यांनी सुद्धा कार्य केलेलं आहे. जसं भगवान बुद्धांची जी प्रवचन त्या वेळच्या प्रसिद्ध प्रचलित अशा भाषेमध्ये पाली भाषेमध्ये त्यांनी आपलं प्रवचन दिलं, सर्वसामान्य लोकांना समजावं म्हणून त्यांच्या इतका प्रचार आणि प्रसार झाला. त्याच प्रकारे सम्राट अशोकांनी देखील त्यांच्या भाषेत त्या देशामध्ये ते इन्स्क्रिप्शन लिहून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर साऊथ मध्ये सुद्धा जे पांडे, चोल हे ज्या जातीतले लोक होते त्यावरती देखील सम्राट अशोकांचं प्रभुत्व होतं. इव्हन चंद्रगुप्त मौर्य यांचं देखील तिथपर्यंत साम्राज्य नव्हतं जितकं साम्राज्य सम्राट अशोकांचं होतं. आणि त्यांची वडील बिंदुसार आणि आई शुभ्रांगी है ना, ती त्यांची आई होती. हा, तर ती आई आणि ते वडील असे ते 101 भाऊ होते. आता त्यांनी 101 भावांना म्हणजे 100 भावांना कापलं की नाही हे सुद्धा माहित नाही. कारण एक आपटे नावाचा लेखक आहे, त्याची पुस्तक जेव्हा मी वाचत होतो सम्राट अशोकांची, आपटे म्हटल्यावर आपल्याला समजून येते. तर लिहिताना पहिल्याच भागामध्ये पहिल्याच ओळीमध्ये दंतकथा असा उल्लेख, दंतकथेमध्ये असं आलं. असं नाही की त्या शिल्पामध्ये असं लिहिलेलं आहे, असं नाही. सुरुवात कशी दंतकथेपासून, कारण लिहिणारे तेच, इतिहास घडवणारे तेच, वाचणारे आपण. बरोबर, आम्ही कसे आहोत? पढे लिखी लोक, बरोबर आहे. पढे लिखे म्हणजे त्यांनी जे लिहिलं ते आम्ही वाचलं आणि मग लिहायला सुरुवात. लिखे पढे नाही. मग आम्ही कसे पाहिजे? आम्ही लिखे पढे पाहिजे, म्हणजे आम्ही लिहू ते वाचते. आता ते लिहितात, आम्ही वाचतो. तर त्यांनी सुरुवात कशी दंतकथा, म्हणजे खरी जरी असली तरी सुरुवात कशी, म्हणजे त्यामधून त्यांचे षडयंत्र काय हे लक्षात येईल. धनंजय कीर सर्वात मोठं गाजलेलं पुस्तक बाबासाहेबांचे, तुम्ही वाचा. त्याच्या जेव्हा पण पॅरेग्राफ येतो त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला सर एक ओळ दिसेल. कोणती? सावरकर, टिळक, गांधी आणि बाबासाहेब. म्हणजे त्या धनंजय कीरला सुद्धा त्यांच्या पंक्तीमध्ये बाबासाहेबांना बसवायचे आहे की हे जितके महान तितके बाबासाहेब. म्हणजे आपल्या लेखकांना कोणता लेखक काय आहे हे सुद्धा माहित पाहिजे. म्हणजे आपले लेखक निर्माण झाले, आपली विचारधारा पुढे आली. कारण आपला लेखक जी बाजू मांडू शकेल, जे तो लिहू शकेल, ते त्यांच्याकडून लिहिल्या जाणार नाही. म्हणून आपल्या विचारधारेच्या व्यक्ती असणं त्यामध्ये फार गरजेचं आहे. तर सम्राट अशोक इथपर्यंतच थांबले नाहीत. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. काय म्हणतात? नेहमी चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करायला. आपण दुसऱ्याकडे बोलता, पण इतका मोठा सम्राट असताना देखील त्याने त्या चॅरिटीची, चांगुलपणाची सुरुवात आपल्या घरापासून केली. आपल्या 2 मुलांना दान दिलं. कोण? महेंद्र आणि संघमित्रा. हिंमत लागते, काळीज लागते. आजकाल प्रत्येक जण आपापला उत्तराधिकारी पाहतो, हा माझा उत्तराधिकारी आहे. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये एक जरी मुलगा असला तर तो दान देतो. कोणाला? एक जरी असला, आपण म्हणतो 2-3 असते तर एक दिला असता, बरोबर. पण त्यांच्याकडे एक जरी असला ते सुद्धा म्हणजे डेडिकेशन. का बरं? हे आताही बौद्ध राष्ट्र आहे आणि आपण बुद्ध राष्ट्र असूनही बुद्धिस्ट कंट्री का बरं बनू शकलो? याच्या मागचं कारण आपण खरेखुरे बौद्ध झालो का हे आपल्यालाच हा प्रश्न विचारावा लागेल. आणि सरांना पण अनुभव आला असेल जेव्हा ते दान मागायला जातात तेव्हा, की आता तुम्हाला माहित आहे 14 एप्रिल येत आहे, तर बरेचसे अनुभव त्यांचे राहत असतील की सर पेमेंट व्हायचं आहे किंवा काही आहे. आम्ही पण आताही जातो. इन्कम टॅक्स ऑफिसर जरी असलो, मी सुद्धा संघटनेमध्ये आहे, मी सुद्धा लोकांच्या घरी जातो, आताही जातो. कारण आम्हाला समजा काही शरम वगैरे त्याबद्दल वाटत नाही समाजाच्या कार्य करण्यात.
आणि आता सुद्धा त्याच्याशी जोडून आहोत. तर त्यांनी आपल्या मुलीला ते पिंपळाचं वृक्ष घेऊन कुठे पाठवलं? श्रीलंकेत. परंतु सम्राट अशोकांनी एक त्यामध्ये काय चूक केली की ते 7-8 लोक गेले, त्याच्यामध्ये एका ब्राह्मणाला सुद्धा पाठवलं. मग तुम्हाला माहित आहे लिबरेशन टायगर ऑफ तमिलीलम लिट्टे काय झालं श्रीलंकेमध्ये 1992ला. किती मोठा तिथे अराजकता माजली होती श्रीलंकेमध्ये, आणि ती कशा प्रकारे मग तिथल्या सैन्यांनी कारवाई करून ती दूर केली. तर लिबरल राहणे, खूप जास्त लिबरल राहणे हे सुद्धा चुकीचं आहे. एखाद्याला पनिशमेंट जर द्यायची असेल तर त्याच वेळेस पनिशमेंट सुद्धा देता आली पाहिजे. म्हणून बाबासाहेब सम्राट अशोकाबद्दलही म्हणतात की सम्राट अशोक देखील खूप लिबरल होते. त्यांनी जर मनात ठरवलं असतं तर त्यांनी सुद्धा तो कायदा काढला असता मनुस्मृतीच्या विरोधात. जसं आर्टिकल 13 मध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये लिहून ठेवलेलं आहे की ऑल द लॉज बिफोर द एक्झिस्टिंग अँड इनॅक्टिंग ऑफ दिस लॉ ऑल आर नल अँड वाईड. जितके पण लॉ आता एक्झिस्टिंग असतील ते सर्व लॉ व्यर्थ आहेत. हा संविधान ज्या दिवसापासून लागू, मग BTBP ऍक्टच का बरं लागू आहे? बौद्ध विहार टेम्पल ऍक्ट 1949चा ऍक्ट का बरं लागू आहे? आणि तेही तो राज्याचा आहे, तेही तो राज्याचा आहे. त्या कमिटीमध्ये 4 हिंदू आहेत, 4 बुद्धिस्ट आहेत, आणि एक जो राहणारा 5वा कलेक्टर जो राहील तो सुद्धा हिंदू आहे. म्हणजे टोटल किती झाले? 5. टोटल 5 हिंदू झाले नाही, 4 बुद्धिस्ट झाले. म्हणजे त्यावर राज्य, म्हणजे त्यावरती विचारधारा कोणाची राहील? हिंदूची राहील. आता एक निर्णय आलेला आहे वक्फ बोर्ड. वक्फ काय? दान. अल्लाह को दी हुई दान जमीन. ज्यांना कोणीच नाही आहेत मुलं बाळा, ते आपली जमीन दान देऊ. मुस्लिमांच्या आहे. मेजॉरिटी लोकसभा राज्यसभेमध्ये पास झालेली आहे. लोकसभे आणि राज्यसभेमध्ये मेजॉरिटीने तो पास झालेला. आणि त्यामध्ये त्या बोर्डामध्ये तुम्ही पाहिलं असेल 4 नॉन मुस्लिम, 2 किंवा 3 या 4 असे काहीतरी नॉन मुस्लिम्स आहेत. ते सुद्धा त्या बोर्डामध्ये राहणार आहे, ते सुद्धा त्यामध्ये निर्णय घेणार आहे. तर अशा प्रकारे हे जे निर्णय आहेत हे निर्णय चालू आहे. परंतु सम्राट अशोकांनी जेव्हा हे सुशासन चालवलं, या प्रशासनामध्ये, या राजकीय विचारधारामध्ये बुद्धांचे विचार एन्कॉर्पोरेट केले, बुद्धांचे विचार त्यामध्ये रुजवले, आणि खऱ्या अर्थाने बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय ही जी संकल्पना बुद्धाची होती, ही संकल्पना त्यांनी आपल्या या अखंड भारतामध्ये राबवली. आणि म्हणूनच त्याच कालखंडाला कोणता कालखंड म्हणतात? सोने की चिडिया. जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश है. म्हणजे त्याच कालखंडाला काय म्हटलेलं आहे? सोने की चिडिया म्हटलेलं आहे. आणि आपण इतिहासामध्ये कोणत्या कालखंडाला सोने की चिडिया म्हणतो? गुप्त कालखंड. इसवी सन 500. समुद्रगुप्त. इतिहास वाचला असेल सर्वात. तर इतिहासकाराने इतिहास बदलवलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की जो अपना इतिहास पढ़ते नहीं वो अपना इतिहास बना नहीं सकते. जो लोग अपना इतिहास पढ़ते नहीं वो अपना इतिहास बना सकते नहीं. मग आणि आताही म्हणतात कि बाबा साहब तो जिंदा है, कोई विचारों को मार नहीं सकता, कि विचारों को कोई मार नहीं सकता, बाबा साहब अभी भी जिंदा है. संविधान कदम खत्म कभी हो नहीं सकता, संविधान अभी भी लागू आहे. बघा तुम्ही संविधानाची एक एक कलम. आणि आपण जे आता सध्या स्थितीला जे चालू आहे ते काय सुरू आहे ते आपण बघू शकतो. कशा प्रकारे संविधान इम्प्लिमेंट होत आहे, कशा प्रकारे नाही होत आहे, हे तुम्हा आम्हाला त्याची प्रचिती येतच आहे. आज जगामध्ये आपल्या डॉलरची किंमत किती आहे, रुपयाची किंमत डॉलरशी आपण बघतो. त्याच्यानंतर हंगर इंडेक्स किती आहे, माल न्यूट्रिशन्स किती आहे,
त्याच्यानंतर जितके पण ऑल ओव्हर जे इंडेक्स आहेत ते जर आपण इंडेक्सेशन बघितलं, त्यामध्ये संपूर्ण भारताची पिछेहाट झालेली दिसते. मग आपण कसं स्वप्न पाहू शकतो सम्राट अशोकांचं जो बुद्धमय भारत होता, तो बुद्धमय भारताचे आपण स्वप्न कसं पाहू शकतो, म्हणजे आपण शांत कसं काय बसू शकतो. तर आपल्याला जर सम्राट अशोकांचं जे राज्य जर पाहिजे असेल आणि बाबासाहेबांच्या विचाराचे जे राज्य संविधानाने चाललेलं जर पाहिजे असेल, तर ते जे विचार आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. बुद्धानंतर 250 वर्षांनी सम्राट अशोकांनी क्रांती, मग बाबासाहेब जाऊन आता फक्त 75 वर्ष झाले. मग बाबासाहेब जाऊन 75 वर्ष झालेले आहे, तर मग आपल्या समाजातील बुद्धिजीवी वर्गाची खूप मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी आहे की आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार, आपल्यामधले आपसातले जे मतभेद आहेत ते मतभेद विसरून एकत्र येऊन हा लढा देणे, आणि कितीही पर्सनल आपलं नुकसान जरी झालं तर ते समाजासाठी सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. परंतु मोस्ट ऑफ द टाइम आपण आपलं स्वतःचे नुकसान होऊ नये, आपलं स्वतःचे इगो हर्ट होऊ नये, त्यामध्ये आपण इगोही म्हणतो. जसं आता बाबासाहेबांचे सहकारी जर बघितले, दादासाहेब गायकवाड किती शिकले होते? मला वाटते 10वा वर्गही पास नसते, 4थी वर्ग, तरी दादासाहेबांचे विचार बाबासाहेब ऐकत होते. दादासाहेबांचे विचार बाबासाहेब इतका उच्च शिक्षित, आणि आता जर एखाद्या उच्च शिक्षिताने जर 4थ्या वर्गाच्या व्यक्तीने जर उच्च शिक्षिताला जर काही सांगितलं तर त्याच्या इगो हर्ट होईल. तो म्हणजे आम्हाला सांगतो, हा मला शिकवतो. बाबासाहेबांनी कसं ऍडजस्ट केलं असेल त्या सर्व लोकांना, इतके शिकून सवरून येऊन सुद्धा त्यांनी सर्वांना सोबत घेऊन हे जनआंदोलन केलं. त्या लोकांसोबत राहून, कारण शिकलेले तर नव्हते, त्यांच्यामध्ये इगो यायला पाहिजे. मग आता बरेचसे असतात 101 इगोइस्ट आहेत, ते तर असे म्हणतात की बाबासाहेब आता असते तर त्यांनी माझं ऐकलं असतं इकॉनॉमिक्सवर. एक आमचे मित्र होते विजय मानकर, IAS ऑफिसर, नागपूरचेच आहेत ते. एम्बस नावाची संघटना होती, मी सुद्धा त्यांच्या संघटनेत होतो. विजय मानकर IAS ऑफिसर ही वॉज. आम्ही बसून डिस्कशन वगैरे बरंचसं करत होतो. परंतु तो सुद्धा व्यक्ती म्हणतो की आज बाबासाहेब असते तर त्यांनी माझं ऐकलं असतं. या म्हणजे इतका इगो हा कशा कर. आणि एका कार्यकर्त्याचं काहीतरी चुकलं होतं तर त्या कार्यकर्त्याच्या कानफाडात त्याने वाजवली तर त्याच्या कानाचं ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे एक कार्यकर्ता तो त्याच्यासाठी कार्य करतो आणि त्याच्या कानाखाली त्याने लागवलं, आणि तो व्यक्ती समाजकार्य करायला चालला, आणि त्याच्या पार्टीचेही नाव काय? आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया. आणि तो म्हणतो मी बाबासाहेबांना मानत नाही, मग नाव काढून टाक. म्हणजे हे जे आता खूप विद्वान व्यक्ती आहेत, खरोखरच खूप विद्वान व्यक्ती, परंतु जर त्याने समाजासाठी जर कार्य केलं असतं तर आता समाजाचा कितीतरी भला झाला असता. हे सोशल असेट आहे, एका एका व्यक्तीला आपल्याला घडवावं लागतं, आणि तो व्यक्ती जेव्हा समाज सोडून जातो, दुसऱ्याच्या कळपामध्ये जातो, तर तेव्हा ते संघटन काय होते, कुठेतरी मागे आहे. बाबासाहेबांच्या काळात सुद्धा त्यांच्या संघटनेला बरेचसे लोक सोडून गेले होते. त्यांच्या हयाती त्यांना मानणारा एका व्यक्ती मुंबईचा जो होता, त्या व्यक्तीनेच बाबासाहेबांना पाडलं. बोरकर, त्या बोरकरने बाबासाहेबांना भंडाऱ्यातून पाडलं, आणि तो बाबासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आला. ज्याने बाबासाहेबांना हरवलं तोच त्यांना माहित होतं बाबासाहेब खूप ग्रेट आहे, आणि मी कसा जिंकलो हेही त्याला माहित होतं. तो बाबासाहेबांच्या पाया पडायला आला, आशीर्वाद घ्यायला आला. बाबासाहेबांनी आशीर्वाद दिले, द्वेष केला नाही त्याला. मला वाटतं फक्त काहीतरी 10-12 हजारांनीच बाबासाहेब पडले होते, फक्त 10-12 हजार मतांनीच बाबासाहेब त्यावेळेस हरले होते ती निवडणूक. तेव्हा बाबासाहेबांनी म्हणाले, मग आता काँग्रेसच्या कळपात तर गेलेला आहेस, मग तू आपली बहुजनाची विचारधारा तर राबवणार नाही. मग कोणती राबवणार? ते जे सांगतील तेच. म्हणजे तू जेव्हा तिथे विधान भवनामध्ये जेव्हा तू बोलायला जे असेल तेव्हा तू तुझे विचार बोलणार नाही, तू त्यांचे विचार बोलणार. आणि मी जे इथून जे लोक अपॉइंट केलेले आहे ते लोक आपल्या विचारधारेला मानणारे, आपल्या बहुजनांचे विचार राबवणारे
ते लोक असतील, अशी त्यांची विचारधारा आणि त्यांची प्रेरणा होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, बुद्धांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, सम्राट अशोकांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, तर ते काही अंशी का होईना बरेचसे बुद्धिजीवी लोक करत आहेत. आणि आजच्या या मंगलमय दिवशी आणि सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल देखील आपलं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. जय भीम, नमो बुद्धाय.